नमस्कार. मी रुचिता राजेंद्र घोरपडे, नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषद. मी आपणास एक महत्त्वाची गोष्ट आपणास निदर्शनास आणू इच्छिते की माझ्याकडे एक केस आली होती आधार कार्ड कॅन्सल झाल्याची. सगळ्यांसाठी ही एकदम आश्चर्यचकित करण्यासारखी बाब आहे की आधार कार्ड कसं काय कॅन्सल होऊ शकतं. तर खरंच असं झालेलं आहे. एक 20-21 वर्षाची मुलगी आहे जी 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आपलं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गेली आणि तेव्हा तिचं आधार कार्ड अपडेट होता होता तिसऱ्या वेळेस ते आधार कार्ड कॅन्सल झालं असं तिला सांगण्यात आलं. त्यानुसार आम्ही माननीय कलेक्टर साहेब, माननीय तहसीलदार साहेब यांच्याशी या बाबतीत चर्चा केली. ती म्हणजे ठाण्याला जाऊन आली, मुंबईला जाऊन आली, जिथे जिथे आधार कार्डचे मेन सेंटर्स आहेत तिथे तिथे सगळीकडे जाऊन आली. सगळीकडून तिला कॅन्सल झालं ह्याच हे कळालं, कारण काही कळालं नाही की का कॅन्सल झालं. त्यानंतर आम्ही खास करून कलेक्टर साहेबांशी आणि तहसीलदार साहेबांशी संपर्क साधला आणि त्यांनी त्यांच्या सोर्सेसमधून असं आमच्या निदर्शनास आणून दिलं की ते आधार कार्ड जे आहे ते कुठेतरी क्रिमिनल केसेसमध्ये यूज झालेलं, म्हणजे त्याचा मिसयूज झालेला आहे. तर असं आधार कार्ड आता म्हणजे मी माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे मी तिच्याकडून माहिती घेतली की तू आधार कार्ड असं कोणाकोणाला दिलं होतं, कोणाच्या अशा तिराहित व्यक्तीच्या हातात दिलं होतं का की ज्यांनी त्याचा फोटो काढून घेतला आणि मग त्याचा मिसयूज केला. तर तसं कुठेच घडलं नाही, कारण काय ती एक स्टुडंट होती आणि फक्त एकदा असं झालंय की ती महाराष्ट्राच्या बाहेर गेली असताना आपल्याला हॉटेलमध्ये राहायला जाताना आपलं आधार कार्ड द्यावं लागतं. तर ते तेवढं एकच ठिकाणी तिने असं आधार कार्ड आपलं सबमिट केलं होतं, म्हणजे त्याची फोटोकॉपी दिली होती. तर असं वाटतं की त्या हे ठिकाणावरून तिच्या आधार कार्डचा मिसयूज, नंबर वापरून मिसयूज झालेला असावा असा एक आम्हाला अंदाज येतोय. तर माझी बदलापूरमधील तमाम नागरिकांना आव्हान आहे की आपल्या आधार कार्डची प्रिंट कुठेही यूज करताना किंवा काही करताना एक खबरदारी आपण नक्कीच घ्यावी की आपल्या ज्या हॉटेल्समध्ये किंवा कुठे तुम्ही जाल तिथे रजिस्ट्रेशन करताना किंवा तिथे रूम घेताना आधार कार्ड द्यावं लागतं. तर ते घेताना त्याची खबरदारी घ्या की ह्याचं कुठे मिसयूज होणार नाही, किंवा त्यांनी जर फोटो घेतला तर त्याच्यानंतर आपण जेव्हा चेकआउट करतो तेव्हा त्यांच्याकडून ते आधार कार्ड डिलीट केलं जाईल किंवा त्यांच्या मोबाईल ह्याच्यामधून, कम्प्युटरमधून ते डिलीट होईल, ह्याची खबरदारी घ्यावी असं मला वाटतं. कारण काय एक 21 वर्षाच्या मुलीचं असं आधार कार्ड क्रिमिनल केसमध्ये यूज झालं आणि म्हणून ते कॅन्सल झालं, तर नक्कीच तिच्यासाठी पण ही खूप धक्कादायक गोष्ट आहे. तर असं कुठे घडू नये याची खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यावी, एवढंच आपल्या सगळ्यांना आव्हान आहे. धन्यवाद.